नमस्कार मित्रांनो, स्मिताज किचन अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण करणार आहोत काय करणार आहोत? आज उपवासाची कचोरी. उपवासाची कचोरी. कचोरी. आणि त्याच्यासाठीचं जे लागणारं साहित्य आहे ते आपण घेतलेलं आहे. तर साहित्य काय काय आहे ते पाहूया. एक एक साहित्याचं नाव सांगा. हां, तेल, हं, किसलेलं खोबरं, हं. नंतर वरईचं पीठ, वरई किंवा बगर. बगर, हां, काही ठिकाणी आणि बगर म्हणतात. हां, हं. आणि शाबूचे पीठ, साबुदाण्याचं पीठ, हां, नंतर शेंगदाणा, शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट, हं, हं. तूप, तूप, ड्रायफ्रूट, बदाम, मनुके आणि काजू थोडे, बरं. नंतर 4 मिरच्या 4 मिरच्या त्या बारीक बारीक करून घेतलेल्या घेतलेल्या आहेत, आहेत. हं, हं. नंतर साखर साखर, आणि चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ, बटाटे आणि बटाटे. बटाटे हे उकडून घेतलेले आहेत उकडून का? घेतले, हं. बटाटे उकडून घेतले, आणि हे काय आहे? जिरे, हे जिऱ्याची पूड आहे. हां, जिरे पूड आणि लिंबू. लिंबू, अर्ध लिंबू. तर एवढं सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला आज. तर चला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला काय करणार आहे आपण? सगळे साले काढून किसून घ्यायचे. हे बटाटे किसून घ्यायचे. हं. अशा रीतीने सगळे बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत. आता हे बटाटे किसून घ्यायचे. चवीनुसार मीठ हां. टाकून घ्यायचे. त्यानंतर काय टाकायचं? त्यानंतर वरईचं पीठ, बगरीचं पीठ हां, वरई किंवा बगर 3 चमचे. 3 चमचे. आता काय टाकायचं? 3 चमचे साबुदाणा पीठ, 3 चमचे साबुदाणा दोन्ही पीठ. सामान टाकायचं. म्हणजे जेवढं आपण बगरीचं पीठ घेऊ तेवढंच साबुदाण्याचं पीठ घ्यायचं. हां, आता हे मळून सगळं घ्यायचं, एकत्र मळून मळून घ्यायचं. घ्यायचे. आता आपण काय करणार यानंतर? आता हे मुरत ठेवायचं अच्छा, चांगलं, म्हणजे असंच झाकून झाकून ठेवायचं. ठेवायचं किती वेळ ठेवायचं? सारण होईपर्यंत. बरं. आता किसलेलं खोबऱ्याचं सारण करायचं. सारण म्हणजे याच्यामध्ये काय काय टाकणार आहे आपण? हां, 1 मिनिट. शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट कूट किती घ्यायचं? 2 चमचे. 2 चमचे. हं. त्यानंतर नंतर ड्रायफ्रूट, ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट सगळं जेवढं घेतलं सगळं आपण तेवढं जेवढं. सगळं. नंतर मिरची, मिरची. हे 4 मिरच्या घेतलेले हं, हं, हं. ते सगळं टाकायचं. नंतर साखर, साखर चवीनुसार चवीनुसार. हं. साखर, मीठ सुद्धा चवीनुसार. नंतर लिंबू, त्यात लिंबू लिंबू पिळून पिळायचं. घ्यायचं. पिळून. नंतर जिरे पूड थोडी थोडी, थोडीशी. हां, चवी, हं, हं, हं. आणि थोडे तूप, तूप किती? थोडं टाकायचं 1-2 चमचे. टेस्ट. हां, हं, हं. मिश्रण मिश्रण तयार तयार झालेलं आहे. त्याची आता गोळी करायची छोटे छोटे. हं, हं. बरं. त्याचे छोटे छोटे गोळे करणार आहे. गोळे करून घेतलेले आहेत आपण. हाताला थोडं तूप लावून घेतलंय. आणि याचे पारी करायची, पारे. पारी पारी. पारी पारी ह्याला पारी म्हणतात. म्हणजे कचोरीसाठी जे सारण भरायचं आहे त्याच्या बाहेरचा भाग जो आहे बटाट्याचं, जे किसलेला बटाटा आहे त्याच्यामध्ये आपण ते सारण भरणार आहे. अशी पारी करून घ्यायची ते जे सारण केलेलं आहे आपण, गोळे करून ठेवले होते आणि ते एकदम एक पॅक एक करून करायचं. आपण त्यात भरतोय. आणि हे पूर्णपणे पॅक करायचं. बंद करून घ्यायचं पूर्णपणे. आणि असं गोल आकार द्यायचा ना त्याला. कुठून अजिबात उघडं राहता कामा नये, पूर्णपणे बंद झालं पाहिजे. असे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. गोळे तयार आहेत. आता गोळ्यांचं काय करणार आपण? आता साबुदाण्याच्या पिठात जरा घोळून घ्यायचं म्हणजे क्रिस्पी होतं. हं, हं, हं.
आता हे एक एक गोळे तापलेल्या तेलात तळून तळून घ्यायचे. जास्त नाही टाकायची. म्हणजे जागा राहिली पाहिजे. जागा राहायची. सोनेरी कलर येईपर्यंत बोलायचा. तर असे आपले उपवासाची कचोरी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.